नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपल्या बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युल्याची एक ट्रिक बघितली. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड लेक्चरमध्ये परत एकदा ट्रिग्नोमेट्रीची सेकंड ट्रिक बघणार आहोत. ती म्हणजे कशी ते लक्ष द्या. आणि एक लक्षात घ्या, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. याचं नाव काय? ए, बी आणि सी. थोड्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या. आता नीट लक्षात घ्या, मी आता याला समजून घ्या. हा जो राईट अँगल असतो, या राईट अँगलच्या ज्या अपोजिट साईड जी असते, ही राईट अँगल आहे, याच्या अपोजिट साईड जी असते तिला मी म्हणतो हायपोटेन्यूज. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता समजा मी या एला थिटा मानू किंवा सीला मानू. आता समजून घ्या, मी मानलं आहे थिटा कोणाला? सीला. तर आता नीट लक्ष द्या की जर मी सीला थिटा मानलं आहे तर ही जी बाजू आहे ही थिटाच्या समोरची बाजू येते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अपोजिट साईड. ठीक आहे. आणि ही हायपोटेन्यूज कळून गेला, हे गेला, मग कळलं, ही लगेच तुमची लगतची बाजू म्हणता मराठीमध्ये, आणि त्याला म्हणता आपण ॲडजसंट साईड. ठीक आहे. आता हे कन्सेप्ट समजा. बघा, राईट अँगलच्या अपोजिटला आपण हायपोटेन्यूज म्हणतो, थिटाच्या समोरच्या बाजूला आपण अपोजिट साईड म्हणतो, थिटाच्या लगतच्या बाजूला आपण ॲडजसंट साईड म्हणतो. ही कन्सेप्ट कळली. आता परत ह्यावरून आपल्याला एक ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता ते कसे लक्षात ठेवायचे ते नीट लक्षात घ्या. आता तुम्हाला कळून गेले. आता मी काय करेल लक्षात घ्या, ॲडजसंटला ए म्हणतो, हायपोटेन्यूजला एच म्हणेल आणि अपोजिटला ओ म्हणेल. लक्षात द्या, ॲडजसंटचा ए, हायपोटेन्यूजचा एच आणि ह्याचा ओ. आता फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे नीट लक्षात द्या. आता मी परत तोच सिक्वेन्स लक्षात ठेवेल जो मला ठेवायचा आहे. बघा, पहिले नंबर येतो साईन थिटाचा, त्याच्यानंतर येतो माझा कॉस थिटाचा, त्याच्यानंतर माझा नंबर येतो टॅन थिटाचा, त्याच्यानंतर माझा नंबर येतो कॉट थिटाचा, त्याच्यानंतर माझा नंबर येतो सेक थिटाचा, आणि त्याच्यानंतर माझा नंबर येतो बाळांनो कोसेक थिटाचा. सिक्वेन्स बदलायचा आहे. बघा, साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. आता सिम्पलची गोष्ट आहे, माझा वर्ड लक्षात ठेवा. मी जे म्हणतोय ते नीट लक्षात ठेवा. ओ ए ओ, एच एच ए. परत एकदा लक्षात ठेवा. ओ ए ओ, एच एच ए. आता नीट लक्षात घ्या, ओ म्हणजे अपोजिट साईड आहे, ए म्हणजे ॲडजसंट आहे, आणि ओ म्हणजे तुमचा एच म्हणजे तुमचा हायपोटेन्यूज. एकदम इझी, म्हणजे पाठ करायची गरज नाही. आता तुम्हाला समजा साईन थिटाकडे बघायचं आहे तर तुम्ही असं बघा, आणि जर तुम्हाला कोसेक थिटाकडे बघायचं आहे तर तुम्ही असं बघायचं. सिम्पल आहे, एकदम सिम्पल. बघा, साईनला बघा तर असं चाला, कॉसेकला चालायचं असं चालायचं, बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा, साईन थिटाचा मला फॉर्म्युला लिहायचा आहे. मग मी लिहिल बाळांनो, साईन थिटा इज इक्वल टू, मग मला ओ म्हणजे मला कळतं आहे, मग मी इथे लिहिल सर ओ फॉर काय रे बाळांनो? अपोजिट साईड. आणि मग खाली लिहिल मी एच फॉर काय? हायपोटेन्यूज आहे, मी लिहिला हायपोटेन्यूज. ओके, मग हायपोटेन्यूज लिहिला. आता मग अपोजिट साईडचं नाव काय आहे? नाव तर मला माहिती आहे, अपोजिट साईडचं नाव आहे माझ्या ए बी आहे, आणि माझ्या हायपोटेन्यूजचं नाव काय बाळांनो? ए सी. मी लिहिलं बाळांनो ए बी अपॉन ए सी. सिमिलरली आता मला कॉस थिटा बनवायचं आहे, तर मी काय करेल बाळांनो? कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटाकडे बघा, कॉसला लिहिलं इथे ए, म्हणजे मी इथे लिहिलं ॲडजसंट साईड अपॉन काय बाळांनो? हायपोटेन्यूज. लिहिलं, संपलं गोष्ट. मला ॲडजसंट साईड काय नाव आहे सर? बी सी आहे, आणि हायपोटेन्यूजचं नाव काय सर? ए सी. इझी. त्याच्यानंतर मी साईन लिहिलं, टॅन लिहिला, टॅन लिहिला. आता मी लिहिल टॅन थिटा. टॅन थिटाकडे बघा, बघा टॅन थिटाला मी लिहिली इथे. सिम्पलची गोष्ट काय रे? अपोजिट साईड डिवाइड बाय, आता ए काय म्हणतो बाळांनो? ॲडजसंट. ॲडजसंट काय? साईड. मग आता मला सांगा अपोजिट साईडचं नाव काय? सिम्पलचं करायचं सर ए बी, आणि डिवाइड बाय काय रे बाळांनो? ॲडजसंटचं नाव काय तुमचं? बी सी. बस. आता मला इथे लिहायचं आहे बाळांनो कोसेक थिटा. आता मी पूर्ण लिहित नाही, तुम्हाला आता ट्रिक कळून गेली. कोसेक थिटाला मी लिहायचं आहे एच अपॉन काय बाळांनो? ओ, एच फॉर हायपोटेन्यूज, आणि मी कोसेक थिटाला लिहिलं एच अपॉन ओ. आता तुम्हाला एच माहीत आहे, एचचं नाव तुमचं ए सी आहे, आणि ओचं तुमचं नाव आहे, अपोजिट साईडचं नाव तुमचं काय बाळांनो? ए बी.
लिहिला कोसेक थिटा. आता मी लिहिल सेक थिटा. बघा सेक थिटा लिहिल्यानंतर सेक थिटाचं मला माहीत आहे. सेक थिटा कुठे गेला? इथे एच अपॉन ए. एच म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता सांगायची गरज नाही. हायपोटेन्यूसचं तुमचं नाव काय बाळांनो? ए सी आहे. आणि एचं नाव तुमचं काय? ॲडजसंट साईडचं नाव काय तुमचं? बी सी. त्याच्यानंतर कोसेक दिला, सेक दिला. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लक्षात ठेवायचं, आता शेवटचा कोण राहिला तुमचा? कोसेक झाला, सेक झाला आणि राहिला शेवटी बाळांनो कॉट थिटा. कॉट थिटा घेतला. कॉट थिटाचं काय बाळांनो? सिम्पलची गोष्ट आहे. कॉट थिटा लिहायचं ए अपॉन ओ. ए लिहिला आणि ओ लिहिला. म्हणजेच काय बाळांनो? ए काय बाळांनो? ॲडजस्टंट साईड तुमची काय? बी सी आहे. आणि त्याच्यानंतर तुमची ए झाल्यानंतर ओ ऑपोजिट साईड काय? ए बी. म्हणजे काय? बी सी. म्हणजेच साईन थिटा तुमचा हा आला, कोसेक थिटा. बघा हे दोघं एकमेकांच्या अपोजिट आहे. बघा साईन थिटा जर ए बी अपॉन ए सी असेल तर कोसेक थिटा ए सी अपॉन ए बी असतो. कोसेक थिटा जर बी सी अपॉन ए सी असेल तर सेक थिटा तुमचा ए सी अपॉन बी सी आहे. बघा आणि टॅन थिटा जर ए बी अपॉन बी सी असेल तर कॉट थिटा हा तुमचा काय असतो? बी सी अपॉन ए बी.